नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सत्र 2024च्या काही अभ्यासक्रमांच्या CET संपल्या आहेत. त्यांचे निकाल सुद्धा घोषित झाले आहेत. काही CET होऊ घातलेले आहेत आणि लवकरच त्यांचे निकाल घोषित होतील. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया साधारणपणे जून महिन्यामध्ये सुरू होईल आणि महाराष्ट्र राज्यातील रिझर्व्ह कॅटेगरीमधील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांकरिता काही विविध कागदपत्रांची गरज भासणार आहे. जसं कास्ट सर्टिफिकेट, जात प्रमाणपत्र, CVC कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, जात वैधता प्रमाणपत्र, TVC ट्राइब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, जमात वैधता प्रमाणपत्र, NCL नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट, EWS आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकरता प्रमाणपत्र आणि डोमिसाइल सर्टिफिकेट म्हणजे अधिवास प्रमाणपत्र. ह्यापैकी CVC कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे डॉक्युमेंट मिळवणं खूप महत्त्वाचं आहे. अर्थात सगळीच महत्त्वाची आहेत, पण हे कागदपत्र मिळवण्याकरता थोडा वेळ लागतो. CVC मिळवण्याकरता विद्यार्थी ज्या राज्यामधील आहे त्या मूळ राज्यातल्या जात पडताळणी समितीकडे त्याला प्रस्ताव सादर करावा लागतो. जात पडताळणी समितीकडून सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी होते आणि नंतर विद्यार्थ्याला ते प्रमाणपत्र मिळतं. पण ह्यामध्ये थोडीशी अडचण अशी आहे, विज्ञान शाखेतील विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव त्यांच्या महाविद्यालयामधनं जात पडताळणी समितीकडे पाठवल्या जातात आणि जात पडताळणी समिती त्याचं व्हेरिफिकेशन करून ते प्रमाणपत्र दिलं जातं. पण जे विद्यार्थी आर्ट्स आणि कॉमर्स फॅकल्टीचे आहेत त्यांच्याकरता ही फॅसिलिटी नाही. अशा विद्यार्थ्यांना हा प्रस्ताव वैयक्तिकपणे सादर करावा लागतो. ह्यामध्ये अडचण अशी होते की जेव्हा तुम्ही प्रस्ताव सादर करता तेव्हा पहिला प्रश्न विचारला जातो की तुमचं मुख्य कारण काय आहे. शैक्षणिक कार्याकरता हे कागदपत्र दिल्या जातात. म्हणून अशा विद्यार्थ्यांनी ह्या प्रस्तावासोबत CET ॲप्लिकेशन फॉर्म हा सोबत जोडणं गरजेचं आहे, ज्याच्यावरून हे सिद्ध होईल की आपण CET दिलेली आहे आणि आपल्याला पुढच्या शैक्षणिक कार्याकरता ह्या कागदपत्राची गरज पडणार आहे. तर म्हणून जे विद्यार्थी आर्ट्स आणि कॉमर्स फॅकल्टीचे असतील किंवा विज्ञान शाखा सोडून अदर फॅकल्टीचे असतील त्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रस्तावासोबत आपल्या मूळ जिल्ह्यातील जात पडताळणी समितीकडे हा प्रस्ताव सादर करताना CETचा ॲप्लिकेशन फॉर्म सोबत जोडावा. दुसरं महत्त्वाचं सर्टिफिकेट आहे ट्राइब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, ज्याला आपण जमात वैधता प्रमाणपत्र म्हणतो. म्हणजे अनुसूचित जमातीच्या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना ह्या प्रमाणपत्राची गरज पडणार आहे. तर हे प्रमाणपत्र अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या संबंधित अधिकाऱ्याकडून संबंधित समितीकडून प्राप्त करून घ्यावे आणि प्रवेश प्रक्रियेच्या आधी ते तयार ठेवावे. नंतरच महत्त्वाचं आणखी एक डॉक्युमेंट म्हणजे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट NCL. शासनाने NCL मिळवण्याकरता आर्थिक निकषाची एक लिमिट घालून दिलेली आहे. म्हणजे त्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न किती आहे त्याची मर्यादा घालून दिलेली आहे. विद्यार्थ्यांनी सुरुवातीला ती चेक करावं. त्या मर्यादेमध्ये जर आपण असाल तर हे डॉक्युमेंट आपल्याला आवश्यक आहे. SC आणि ST कॅटेगरीचे विद्यार्थी सोडून अदर रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना NCLची गरज पडणार आहे. जसे OBC, NT, VJ ह्या विद्यार्थ्यांना ह्या सर्टिफिकेटची गरज पडणार आहे. आणि त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेट, अधिवास प्रमाणपत्र. रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कॅटेगरीचा फायदा तेव्हाच होईल जेव्हा त्यांच्याकडे महाराष्ट्राचे अधिवास असल्याचं प्रमाणपत्र असेल. EWS विद्यार्थ्यांकरता एक महत्त्वाची सूचना, EWS सर्टिफिकेट महाराष्ट्र राज्याचंच असावं लागणार आहे. म्हणजेच महाराष्ट्र राज्यामधील अधिवास असलेल्या विद्यार्थ्यांकडे महाराष्ट्र शासनाने दिलेलं EWS सर्टिफिकेट असावं, जे प्रवेश प्रक्रियेकरता गरजेचं असणार. केंद्र शासनाने दिलेलं EWS सर्टिफिकेट CET मार्फत होणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेकरता चालणार नाही. त्यांना महाराष्ट्र शासनाचेच EWS सर्टिफिकेट लागेल. म्हणून विद्यार्थ्यांनी कागदपत्र प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी गोळा करावी, आपल्याकडे ती प्राप्त करून घ्यावीत, जेणेकरून प्रवेश प्रक्रियेमध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही आणि विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होणार नाही. एक मंत्र लक्षात ठेवावा, बिफोर टाइम इज ऑन टाइम. म्हणून सर्व कागदपत्र वेळेच्या आत तयार करा, सर्व कागदपत्रांची पूर्तता करा आणि नंतरच मग प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा. अधिक माहिती करता CET सेलच्या cetcell.mahacet.org ह्या संकेतस्थळास भेट द्यावी. तसेच
सदर प्रमाणपत्र देणाऱ्या त्या कार्यालयांच्या अधिकृत संकेतस्थळांना भेट द्या। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई मार्फत उमेदवारांना पुढील वाटचालीकरता शुभेच्छा।